IT अभियंत्याची भोंदूबाबानं फसवणूक केलेली होती। मुलींना जो काही दुर्धर आजार झालाय, हा आजार आपण बरा करून देतो असं सांगत 3 जणांनी ही संपूर्ण फसवणूक केली होती। 1-2 लाख नाही, 10 लाख नाही, 20 लाख नाही, तर तब्बल 14 कोटी रुपये या भोंदूबाबाने आणि त्याच्या गँगने मिळून सगळेच उकळलेले होते। याच प्रकरणामध्ये आता आपण बघतोय की पोलिसांचा जो काही तपास आहे, या पोलीस तपासातून अनेक महत्त्वाच्या बाबी आता समोर येताना पाहायला मिळतात। हे जे 14 कोटी उकळलेले होते, या 14 कोटींचं या भोंदूबाबानं आणि त्याच्या गँगनं मिळून नेमकं काय काय केलंय, हेच सगळं पोलिसांकडून तपासण्याचा सध्या प्रयत्न होतो आणि बरीचशी माहिती सुद्धा या प्रकरणातली समोर आलेली पाहायला मिळते। मुळात हे सगळं जर प्रकरण पाहिलं तर महिनाभरापूर्वी समोर आलेलं हे संपूर्ण प्रकरण होतं। पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये राहणारे दीपक डोळस नावाचे हे गृहस्थ आहेत, जे स्वतः IT अभियंता आहेत। त्यांची पत्नी जी आहे ती सुद्धा शिक्षिका आहे। अनेक वर्ष त्यांनी बाहेरच्या परदेशात सुद्धा म्हणजे एका देशामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी राहून सुद्धा त्यांनी एक फार्म हाऊस आणि तिथे एखादं घर वगैरे असं सुद्धा सगळं मालमत्ता त्यांनी घेतलेल्या होत्या। पुण्यात सुद्धा त्यांच्या 1-2 मालमत्ता होत्या। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर उच्च शिक्षित आणि सधन कुटुंब असल्यामुळे अगदी आर्थिक सगळी स्थिती त्यांची चांगली होती। असं असताना सुद्धा त्यांना ज्या 2 मुली आहेत, त्या दोन्ही मुलींना कोणता तरी दुर्धर आजार होता आणि हा जो आजार आहे तो गेले अनेक वर्ष दवाखाने करूनही बरा होत नव्हता। त्याच वेळी त्यांची ओळख या भोंदूबाबाशी झालेली होती। त्याने असं सांगितलं की वेदिका पंढरपूरकर म्हणून माझी एक शिष्य आहे, तिच्या अंगात थेट शंकर महाराज येतात आणि शंकर महाराजांची ती लेक असल्यामुळे ती तुमचे सगळे आजार बरे वगैरे करून देऊ शकते, असं सगळं सांगण्यात आलं। आणि अर्थातच मग या वेदिका पंढरपूरकरने शंकर महाराज अंगात आल्याची ॲक्टिंग वगैरे केली। ही ॲक्टिंग करून तिने आपल्याला कशा पद्धतीने पैसा हवा आहे किंवा तुमच्याकडे जो काही पैसा आहे तो पैसा मला द्या, तुमची जमीन विका, तुमची घरं विका आणि पैसा द्या, कारण हा जो आजार आहे तो प्रचंड दुर्धर असा आजार आहे आणि इतका मोठा आजार बरा होण्यासाठी काही वेळ लागेल आणि जास्त पैसे लागतील, असं सगळं म्हटलेली होती। जेव्हा शंकर महाराज अंगात आलेत हे तिने ॲक्टिंग केलेलं होतं, तेव्हा हे सगळे तिने डायलॉग मारलेले होते। आणि त्याच्यानंतर खरं तर हे जे दाम्पत्य आहे ते सुद्धा अर्थात दवाखाने करून थकलेलं होतं आणि मग स्वतःच्या मुलींना वाचवण्यासाठी त्यांनी त्यांची बरीचशी संपत्ती विकली, बँक अकाउंट रिकामे केले। हे सगळे पैसे जे आहेत ते वेदिका पंढरपूरकर, तिचा नवरा असलेला कुणाल पंढरपूरकर आणि त्याबरोबरच दीपक खडके नावाच्या या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पाठवलेले होते। RTGS करून वेळोवेळी वेदिकाने हे पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये वळवून घेतलेले होते आणि हे 14 कोटी म्हणजे 2018 पासून आतापर्यंत गेल्या 7-8 वर्षांमध्ये 14 कोटी रुपये उकळलेले होते। आणि जेव्हा इतके सगळे पैसे देऊन सुद्धा आपल्या मुली बऱ्याच होत नाहीयेत, हे जेव्हा या दाम्पत्याला कळलं, त्यांनी जेव्हा विचारपूस केली त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की तुमच्या घरातच मुळात दोष आहे, त्यामुळे हे घर विकून टाका आणि मग तो सुद्धा पैसा आमच्याकडे पाठवा वगैरे असं सगळं झालेलं होतं। अर्थात इतक्या वर्षांच्या या सगळ्या फसवणुकीच्या नंतर या दाम्पत्याचे डोळे उघडले, आपली फसवणूक झाली आहे हे त्यांना कळलं आणि त्यानंतर पोलिसांपर्यंत हे संपूर्ण प्रकरण गेलं। तेव्हापासून पोलीस या तिघांनी मिळून आणखी कुणाकुणाची अशा पद्धतीने फसवणूक केली आहे किंवा आणखी कुणाकडून किती रुपये उकळलेले आहेत या सगळ्याचा पोलीस तपास घेत होते। हे जे 14 कोटी आहेत, हे 14 कोटी पोलिसांना रिकव्हर करायचे होते। त्यापैकी आता आपण बघतोय की 54 लाख रुपये जे आहेत ते या तिघांकडून रिकव्हर झालेत। त्याचबरोबर इतर जे काही पैसे आहेत, इतर पैशांपैकी बरेचसे पैसे यांनी काही वाहनं खरेदी करण्यासाठी वापरलेले आहेत, काही मालमत्ता सुद्धा खरेदी केल्यात। त्याविषयीचे 7 ते 8 जवळपास दस्त नोंदणी जे आहेत ते सुद्धा आढळून आलेले आहेत। आपण जर बघितलं तर या 3ही आरोपींचे मिळून आतापर्यंत या प्रकरणामध्ये आणखी 2 सुद्धा आरोपी आहेत, म्हणजे वेदिकाचा भाऊ आणि तिची आई सुद्धा या प्रकरणातले आरोपी आहे। मात्र केवळ 3च आरोपींना या सगळ्यामध्ये आतापर्यंत अटक झाली आहे। या सगळ्यानंतर जर आपण बघितलं तर या 3 आरोपींचे मिळून जवळपास 39 बँक अकाउंट आहेत, त्यापैकी 13 बँक अकाउंटची पोलिसांनी चौकशी केली आहे, तपासलेली आहेत आणि यामध्ये तब्बल 1139 संशयास्पद व्यवहार सगळे आढळलेले आहेत। हे व्यवहार नेमके कुणाबरोबर करण्यात आलेत, कशा स्वरूपाचे केलेले आहेत, कुणासाठी कशासाठी केलेत, हे सगळं सध्या पोलिसांकडून तपासलं जातंय। मात्र सगळ्यात महत्त्वाचं असं की या सगळ्यामधून आतापर्यंत रिकव्हरी जी झाली आहे ती केवळ 54 लाखांची झाली आहे। बरेचसे पैसे काही जमिनी, काही प्लॉट, फ्लॅट वगैरे खरेदी करण्यासाठी वापरलेले असू शकतात, तशा पद्धतीचे काही दस्त नोंदणी आढळलेले आहेत। दुसरीकडे वाहनं खरेदी केलेली असल्याचं या सगळ्यातून समोर आलंय। मात्र अजूनही इतर अनेक बँक अकाउंट आहेत ज्यांचा अद्याप तपास झालेला नाहीये, हा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे इतकी मोठी रक्कम लुटल्याच्या नंतर
यांनी या रकमेचं काय काय केलं, कुठे गुंतवले किंवा या सगळ्यामध्ये आणखी कोण कोण सह आरोपी होते किंवा ही केवळ एकच केस आपल्याला माहिती आहे, मात्र अशा पद्धतीच्या आणखी काही केसेस होत्या का, आणखी कुणाकडून अशा पद्धतीने कोट्यवधी रुपये लुबाडण्यात आलेत का, हे सगळं सध्या पोलिसांकडून जे आहे ते तपासलं जातं. या सगळ्या तपासातून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.